वाई बसस्थानकाचा प्रश्न सोडवण्याचे मंत्री महोदयांना साकडे. प्रवासी संतप्त. ऐन लघुकुंभ मेळाव्यात भाविकांचे हाल. वाई बसस्थानकाला कोणीही वाली नाही. फलाटांची संख्या घटली. स्थानकात बजबजपुरी. स्थानकात खाजगी बसचा शिरकाव. पार्किंगची समस्या गंभीर. जाण्या येण्याच्या एकाच मार्गामुळे वाहतुकीची कोंडी. अपघाताची भीती. खडींचे असंख्य ढिगारे. 6 महिने उलटूनही जैसे थे परिस्थिती. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी, आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. बस स्थानक कसे आहे यावरून त्या गावची शहराची पारख केली जाते. वाई हे पेशवेकालीन तीर्थक्षेत्र, दक्षिण काशी व पाचगणी महाबळेश्वर या थंड हवेच्या मार्गावरील महत्त्वाचे बसस्थानक आहे. स्थानकाची रचना व बांधणी उत्कृष्ट दर्जाची होती. बस स्थानकाच्या मधोमध प्रवेशद्वार व पार्किंगची सोय तसेच दोन्ही बाजूस जाण्या येण्याचे बस मार्ग होते. परंतु काही वर्षापूर्वी प्रवेश मार्ग व पार्किंगचा मार्ग बंद केला गेला. या बस स्थानकात 10 फलाट आहेत. खणलेल्या स्थानकामुळे मागील फलाटाची अवस्था भयावह आहे. बस स्थानकात खाजगी बसने शिरकाव केला आहे. एका बाजूस खणलेला मार्ग व खडींचे ढीग रचल्यामुळे अनेक महिने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. स्थानकाच्या दर्शनी भागावर प्रवासी, कर्मचारी, इतर वाहने, जाण्या येणाऱ्या बसेस, विद्यार्थी, वयोवृद्ध यांची रेलचेल असल्याने कधीही अपघात होऊ शकतो हे वास्तव नाकारता येत नाही. तशातच लघुकुंभ मेळावा सुरू असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागतो. तरी बस स्थानकाचा प्रश्न त्वरित सोडावा अशी तळमळीची विनवणी प्रवासी व कर्मचारी यांचेकडून होत आहे. महायुतीतून विक्रमी मताने निवडून आलेले मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच खासदार नितीन काका पाटील या त्रयींनी वाई बसस्थानकाचा प्रश्न त्वरित मार्गी लागावा व बसस्थानकाला सुस्थितीत आणावे अशी तळमळीची विनंती प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.